काय म्हणलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले. अच्छा अच्छा. हा हा. एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे. शुभम मामा चालला संग. शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा. कुठं आहे? हम्म. कुठच्या हम्म? आहे? कुठच्या? आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. हम्म. ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम. हो. सोडलं का? नाही. बाबा म्हणजे आपल्याच तर गावात दिसते घरापाशी. मोबाईल वर काम करत असते याईनी. अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी. हा हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा. तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती ना. मध्यम कुरेशी. हो त्यानंच दिलं. हो का? मग ते खतरनाक काम आहे. तो भी करते का काम तसे? कोण? मध्यम कुरेशी. नाही हो, ते मजरही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते. अच्छा अच्छा. हम्म. तिघं चौघच आहे का फक्त म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? हा. रॉकेट आहे यांचं. बापरे. तुले काय लय माहिती जण मग? आहे या कामात. बापरे. आता पूनम आत्या आहे. बापरे किती सारे जण आहे सांगूच नको. मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे. अच्छा. हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होईते. हा पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं. हा हा. घेऊन जा लागते एका जणाला, आधार कार्ड लावा लागते तिथं. हा हा. नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे. हा. हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त. ठीक. हम्म. सांग ना मग. मी तो सांगतो नाही ना. अरे मग सांगतो ना तुला मी. तर मम्मी चालली पुण्याले. अच्छा. असं का? हो. काल तशी आम्हाला तक्रार देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत. एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे. धर्मांतरण आणि लव्ह जिहादसाठी हे सर्व रॅकेट काम करत असल्याचा देखील त्यांचा दावा आहे. एकूणच पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न झालं? काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती. ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली. त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत. याच्यामध्ये जेवढ्या आरोपी त्यात दोन प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या. एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत. यांच्या अलग आहेत. मात्र हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे. आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे.